2 वेळा पराभव होऊनही भाजपकडून ऑफर आल्याचा हा मोठा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी केलेला आहे। प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदेंना भाजपकडून ऑफर आली होती आणि याबाबतचाच मोठा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदेंनी केलेला आहे। शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असं देखील सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्ट केलेलं आहे। आज सोलापूरमध्ये चाय पे चर्चा चर्चेदरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला। यावर अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत आहेत। अनिकेत, सुशीलकुमार शिंदे यांनी खरं तर हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। 2 वेळा पराभूत होऊन सुद्धा त्यांना भाजपकडून ऑफर आली होती। काय अधिकची माहिती समोर येते? नक्कीच प्राची, आपण जर बघितलं गेलं तर काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। खरं तर त्यांनी असं म्हटलं गेलंय की माझा 2 वेळा पराभव झाला असला तरीही मला भाजपकडून ऑफर येत आहेत, प्रणिती शिंदेला देखील भाजपकडून ऑफर येत आहेत असं गौप्यस्फोट जरी केलं असलं तरी ते पुढे म्हणायला लागलेत की आमच्या रक्तात जे आहे ते काँग्रेस आहे, त्यामुळे काँग्रेस कधीही सोडणार नाही असं देखील सुशीलकुमार शिंदेनी म्हणलं आहे। खरं तर हा जो हे जे वक्तव्य आहे ते अक्कलकोटमधील एका गावामध्ये जे आहे ते हुरडा पार्टी निमित्त कार्यकर्त्यांशी बोलत होते आणि या दरम्यान त्यांनी जे आहे ते मोठं वक्तव्य केलेलं आहे। प्राची, धन्यवाद अनिकेत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण बघितलंय काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। 2 वेळा पराभूत होऊनही भाजपकडून आपल्याला ऑफर येत आहेत असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदेंनी केला आहे। मात्र काहीही झालं तरी आपल्या रक्तामध्ये काँग्रेस आहे आणि आपण शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असं देखील सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। 2दा पराभव झाला, आता सगळं हे वैभव दाखवण्याचं काम होत आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये येऊन होतं, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं गर्व करणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पण लागली। तर बघितलं आपण, आता ऐकलंय सुशीलकुमार शिंदे यांनी हा मध्ये मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। 2 वेळा पराभूत होऊनही भाजपकडून आपल्याला ऑफर येत आहेत, प्रणिती शिंदे यांनाही ऑफर येत आहेत, मात्र आमच्या रक्तामध्ये काँग्रेस भिनलेली आहे। आमचा राजकारणामधला जन्मच हा काँग्रेस सोबत झालेला आहे, त्यामुळे आम्ही आता काँग्रेस सोडू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप काँग्रेसच्या बडा नेत्यांना आता गळाला लावण्याचा प्रयत्न करताना दिसते। मात्र यावर आता सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, कितीही काही झालं तरी आपण काँग्रेसमध्येच राहणार असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। सोलापूरमधील एका कार्यक्रमादरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। काय 2 वेळा पराभव झाला तरीही आपल्याला भाजपकडून ऑफर येत आहेत, मात्र आपण भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक नाही आहोत, कितीही काही झालं तरी आपण काँग्रेसमध्येच राहणार आहोत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे। प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर येत आहेत, मात्र आता या ऑफर्सवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिल्याचं दिसतंय।